गणकर साहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर ज्या ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा वेगळ्या चर्चांना उधाण येत नाही, मात्र आनंद उत्साह असतो. आणि ज्या ज्यावेळेस नॉर्थ स्टार चषक असतो तेव्हा 2 दिवस फक्त प्रेक्षकांनाच वडापाव आणि इतर खमंग मेजवानी नसते, तर व्यासपीठावर देखील खूप छान धमाल असते. सकाळी आपण पाहिलं दीपक पाटणेकर साहेब आले, महेशजी राऊत साहेब आले, तदनंतर आता गणेशजी खणकर साहेबांची या स्पर्धेला सदिच्छा भेट आणि सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय माजी खासदार उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी साहेब, ज्यांचं फार मोठं योगदान या संपूर्ण उत्तर मुंबईला लाभलेलं आहे. चालू करू शकतो. तुमच्या मनासारखं घडेल असं क्रिकेट नाहीये आणि प्रशांत घरत लगातार दुसऱ्यांदा फ्लॉप ठरलेला आहे. मागच्या सामन्यात सुद्धा जास्त काही योगदान प्रशांतच्या वतीनं पाहायला मिळालं आणि प्रशांत या ठिकाणी पहिल्याच बॉलवर 0वर गोल्डन डक वर बाद होतोय. ताई पॅकरची पुन्हा एकदा डळमळी सुरुवात आहे, पण आता कॅप्टन रोहित नार्वेकर तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळत आहेत. नक्कीच पहिल्या चेंडूवर गोल्डन डक आणि अपेक्षा खूप होत्या या मॅचमध्ये. प्रशांतकडून राऊंड द विकेट, पुढचा चेंडू रोहितसाठी आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्लिअर होणार का? येस, वन बाउन्स, चौकार. आणि या बॅट्समनसाठी मिड विकेट आणि स्क्वेअर लेग आपण पाहतोय. मात्र व्यासपीठावर संतोषजी परब, सिद्धेश्वर हनुमान मंदिराचे खजिनदार संतोषजी परब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपलं स्वागत आणि या ठिकाणी चौकार. ताकदीचा वापर टायमिंग साधताना रोहितने खूप चांगला जुळवलेला आहे आणि धावांसाठी आतुर असलेला चतुर पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकार खेचून आता जी अडखळलेली स्थिती आहे ती पूर्ववत करण्याचा प्रयत्न चतुर करतोय आणि 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 1 गडी बाद 4 ताई पॅकर्स. आपले मीरा भाईंदर आणि ज्या वेळेस आपण पालघर जिल्हा, ठाणे जिल्ह्यात वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान पाहतो, असं मनोज घोडेकर उर्फ मॉन्टी पंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करतोय. साई त्या ठिकाणी बघा एक्झॅक्टली काय म्हणतायत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा आपण रोहित नार्वेकर, जे फलंदाज समोर गोलंदाजी करतोय. प्रकाश सिंग, कित्येक वेळा आपण प्रकाश सिंग यांना पाहिलेलं आहे रोहितला गोलंदाजी करत असताना. आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शिंपोली असेल, चिकूवाडीचे खेळाडू असतील, पोईसरचे खेळाडू असतील, चारकोपचे खेळाडू असतील किंवा काल किंग स्पोर्ट्स सेक्टर 4, हे सर्व एक संघ मिळून देखील खेळलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे यावर्षी जी दिवसरात्र स्पर्धा इथे नॉस्ट्रा चषक झाला त्यावेळेस बंदर पाखाडी ग्रामीणचा संघ या ठिकाणी सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता.
ज्यावेळेस 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची गरज असताना 18 धावांची गरज असताना प्रणय कोळीने 3 षटकार खेचले आणि सेमीफायनलचा प्रवास बंदरपाखाडी गाव या संघाने डे नाईट जी फेब्रुवारीमध्ये स्पर्धा झाली नॉस्टार चषक त्या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये केले होते. त्यामुळे नक्कीच अनुभव आहे या सर्व खेळाडूंना एकत्र खेळण्याचा आणि त्यामुळे फलंदाजाची कमकुवत बाजू कोणती आणि स्ट्रेंथ याच्यावर देखील प्रकाश लक्ष टाकेल. उल्लेख चांगला आपण केला की तुमची बॉन्डिंग खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही ग्रामीण क्रिकेट खेळताय सातत्याने कित्येक वर्षांपासून, तर समोर व्यावसायिक संघ जरी असला तरी देखील तुमच्याकडे एक जमेची बाजू आहे की तुम्ही एकत्र वर्षभर खेळताय आणि हेच खूप महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही या परिसरातील खेळाडूंचा उल्लेख केला. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील चांगलाच खेळ या सर्व खेळाडूंचा राहिलेला आहे. त्यात रोहित एक चमकदार कामगिरी व्यावसायिक स्पर्धेत करतोय. पण यावेळेस बघा फुल लेनचा बॉल ब्लॉक होल डिलिव्हरी प्रकाश सिंगची एक खासियत आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळाला, पुढच्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. खूप चांगलं कमबॅक केलेलं आहे. ज्या प्रकारे ऑस्टमच्या थोडासा जवळ आणला, मात्र पूर्णतः खोलवर टप्प्याचा चेंडू थोडी जर आतमध्ये अजून आली असते तर उजवी यष्टी वाकवली असते. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. जलद गतीने राऊंड द विकेट टाकलेला चेंडू निश्चितपणे बरोबर बॅटच्या खाली आलेला, मात्र टायमिंग नाही. आता मात्र पॉवरफुल हिट याचसाठी केला होता 88 आणि फलंदाज म्हणेल माझी इच्छा पूर्ण केलीस. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू पॉवरफुल हिट बॅकफुटला गेले, पूर्ण वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार. रबर बॉल क्रिकेट गोलंदाजांसाठी थोडंसं धोकादायक ठरलेलं आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल दिला तर मग परिणाम तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. खूप चांगलं बॉडीला रोल करून पुल करताना हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. डीप मिड विकेट क्लिअर करताना चतुरकडे ते टायमिंग आहे आणि त्याचा कम्फर्ट झोन आहे. लॉंग ऑनपासून स्क्वेअरला खूप चांगला खेळतो. मला असं वाटतं बहुतांशी कित्येक फलंदाजांचा तोच कम्फर्ट झोन असावा. त्याचमुळे गोलंदाजाने सुद्धा थोडंसं स्ट्रिक्ट राहायला हवं. जर तुम्ही शॉर्ट ऑफ लाईन बॉल दिला तर मग तुमच्या संघाला ते 6 धावांचं किंवा 4 धावांचं नुकसान होणारच आहे. ते आता नुकसान होते. धावसंख्या पोहोचते आता ते म्हणजेच 10 या आकड्यावर एक गडी बाद. फुलेचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहे. लॉंग ऑफचा पोहोचेपर्यंत बॉल नाही थांबणार. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. ताई पॅकेज पोहोचतोय 14 वर. सुरुवात आहे. आपण पाहिलं तर या अगोदर थोडंसं निराश केलं होतं, मात्र आता ओमकार देसाई याचा अनुभव देखील आहे. दोघंही एकत्र खूप क्रिकेट खेळलेले आहेत, त्यामुळे रोहितची जमेची बाजू काय हे देखील कल्पना आहे. बघा ओव्हर पिच चेंडू मिळाला. खूप चांगल्या प्रकारे मेरिट ऑफ द बॉल ज्याला खेळणं म्हणतात त्या पद्धतीने कव्हरला खेळले. ऑफ स्टंपरचा चेंडू होता, त्याला चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं आणि 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती म्हणजेच एकूण आपण पाहिली धावसंख्या 14 वर. शेवटचा चेंडू अजूनही म्हणजे जी बाकी आहे. बघूया राऊंड द विकेट. या देखील चेंडूला खेळून काढलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येणार, मात्र प्रयत्न चांगला होता परेश याचा राजपूत आणि हा देखील चेंडू सीमापार चौकार. लो अटेम्प्ट होता, अक्षरशः जमिनीलगत त्या चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चकून चेंडू निघून गेला चौकारासाठी. आणि पहिल्या ओव्हरनंतर एक ड्रीम स्टार्ट आपण म्हणतो स्वप्नवत 18 धावा एक गडी बाद. एक पात्रीय अभिनय पाहायला मिळालेला आहे रोहित नार्वेकरचा. बघा रिप्लेमध्ये पाहायला फुललेनचा बॉल होता. खूप चांगली बॅट स्विंग आहे, पूर्णपणे बॅट खांद्याच्या मागे नेली, ज्याला आपण कंप्लीट स्ट्रोक म्हणतो क्रिकेटच्या खेळामधला. पण क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील तितकेच कौतुकास्पद राहिले. त्यांच्या शरीराच्या संपर्काने बॉलचा वेग थोडा कमी झाला, पण नियतीमध्ये ते ठरलं होतं की बस सीमारेषेच्या बाहेर जायला हवा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एका चांगल्या स्थितीमध्ये जरी प्रशांत गरत बाद झालेत, टाई पॅकर्स पोहोचलेली आहे. एक गडी बाद 18 धावा. नक्कीच या मॅचमध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय सर्व खेळाडू, साई भोईर असेल किंवा आमचा गौरांग वाकडे याला आपण पाहतोय, अमर सिंग आहेत, सत्या आहे आणि हे सर्व खेळाडू, सचिन नाग आहे किंवा प्रकाश सिंग, या सर्वांना माहीत आहे की रोहित नार्वेकर जर उभा राहिला तर 2-3 ओव्हरमध्ये टिकला तर काय करू शकतो आणि ते मात्र आता या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई याचा पवित्रा कसा असेल हे पण पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट आवश्यक आहे आणि क्वार्टर फायनल आहे, त्यामुळे क्वार्टर फायनलमध्ये एक महत्त्वाची तुम्हाला स्टार्ट आवश्यक असते, ती स्टार्ट मिळालेली आहे. राजेश सर, साथीदार चांगला खेळायला लागला तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात. आता एका बाजूने रोहितने त्यांची बाजू दाखवलेली आहे, एक आक्रमक पवित्र त्यांचा पाहिलेला आहे. त्याचमुळे ओमकार कदाचित त्याच स्ट्रॅटेजीने खेळतील का पाहूया. मागच्या सामन्यामध्ये ओमकार देसाई यांना सुद्धा तितकंसं यश मिळालं नव्हतं आणि त्याचमुळे ते अपयश पुसण्यासाठी पुन्हा एकदा ओमकार देसाईंना या डावामध्ये संधी मिळते. नक्कीच, आणि ओमकारला आता परिस्थितीनुसार आपली मनस्थिती चेंज करावी लागेल, कारण 18चा स्टार्ट मिळालेला आहे. उर्वरित 4 ओव्हरमध्ये किमान अजूनही 45-50 जर निघाले, 40-45 तरी 58-60 65 सत्याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू कव्हरला मयूर पाटीलकडे. ज्या पद्धतीने स्ट्रेट टू द फिल्डर आपण म्हणू शकतो, कारण मयूर पाटील त्याच्या मागे देखील एक आपण पाहतोय खेळाडू आहे, तो देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मात्र पहिला चेंडू जलद गतीने टाकलेला, कुठलीही धाव नाही.
पाय चालले नाहीयेत आणि त्याचमुळे कदाचित कुठेतरी बाद होण्याची शक्यता होती, पण बॉल एलिव्हेशन घेत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या बाहेर पोहोचलाय. 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने ओमकारचा तो झंझावात सुरू झालेला आहे. धावसंख्या 1 गडी बाद 24. येस, आपण आताच उल्लेख केला की साथीदार जर खूप चांगला असेल तर निश्चित समोरच्या साथीदार देखील पंख फुटतात. मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, ज्या प्रकारचा त्याचा क्लास आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट, फुटचा चेंडू. आता मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफला खेळाडू आहे अमर सिंगच्या हातामध्ये. थोडंसं बॉडी बॅलन्स आपण वेगळं पाहिलं, अन्यथा हा चेंडू नेहमीप्रमाणे जो आवडता फटका आहे मनीष ओमकार देसाई यांचा, जो आपण मिड विकेटला पाहू शकलो असतो. मात्र बऱ्यापैकी आपण म्हणतो की थोडंसं फ्लेक्सिबिलिटी कमी जाणवली. मात्र ज्या पद्धतीने खेळतो ओमकार, पूल पॉवरफुल असतो. 3 चेंडूमध्ये धावसंख्या आत्तापर्यंत सत्याने दिले 6. ओमकारचं बॉडी मेकॅनिझम हे फोर्स करण्यासाठी किंवा ऑन द राईज खेळण्यासाठी खूप चांगलं आहे. बघा पुन्हा एकदा बॅटशी बॉटम एज घेऊन बॉल मागे गेलाय. क्लोज कॉल आहे, धावचीची संधी आहे, पण त्या ठिकाणी रोहितने तो धोका पत्करला. स्ट्राईकवर त्याला जायचं होतं. 1 धाव मिळते, धावसंख्या पोचते 1 गडी बाद 25. मगाशी ज्या प्रकारे आपण पाहिलं ओमकार देसाईने षटकार खेचला. निश्चितच आपण म्हणतो युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. आउटसाईड दी ऑफ स्टंप होता, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघाला. मात्र टायमिंग तेवढंच चांगलं होतं, पॉवर जनरेट केली. आणि ओमकार आणि रोहितचं नेहमीच एक चांगलं अंडरस्टँडिंग राहिलेलं आहे. ज्या वेळेस आपण सँडी एस पी संघाचं मला खूप दिवस आठवतात, ज्या वेळेस रोहित आणि ओमकारनी खूप मोठ्या खेळी सजवलेल्या आहेत. आणि आता देखील आवश्यक आहे ताई पॅकर्स पालघर संघासाठी ज्या प्रकारची ही पार्टनरशिप त्याकडे सुरू झालेली आहे. आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात. बऱ्यापैकी सत्याने कमबॅक केलं म्हणू शकतो. एक षटकांकन, 2 चेंडू डॉट आलेले आहेत. समोर आहे रोहित आणि तोच डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय सत्याने हे षटक चांगलं हाताळलंय, जरी एक षटकार खर्च झालाय. पण यावेळेस बघा बॉडीला रोल केला, पूल करताना बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज रोहितने उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळतोय लय बारी, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 31. नक्कीच खूप अप्रतिम फटका, सुंदर त्याचं एक वेगळं स्वरूप या ठिकाणी दाखवलेलं आहे. क्रिकेटमध्ये जर पॉवरफुल हिट केला तर आपण बघा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू निश्चितपणे होता तयार होते. कारण अशा गोलंदाजासमोर तुम्हाला गोलंदाजांना लेन चांगली ठेवावी लागते. आणि गुडलेनचे चेंडू जर तुम्ही शॉर्ट चेंडू जर निघालात तर निश्चितपणे याला आसमानी टोला दाखवणार आणि तोच आसमानी टोला या ठिकाणी दाखवते. मात्र ज्या प्रकारे बॅटिंग करतायत रोहित नार्वेकर, अजून 1-2 ओव्हर जर उभे राहिले तर निश्चितपणे धावसंख्या जी जमेची बाजू होऊ शकते ताई पॅकर्स पालघर संघासाठी. दुसऱ्या बाजूला थोडेसे सम्राट अजय 11साठी धोक्याची घंटा आहे, कारण 1.5 मध्ये आत्तापर्यंत 31 धावा झाल्या आहेत आणि अजूनही त्यांचे 3 ओव्हर बाकी आहेत. या 3 ओव्हरमध्ये जर किमान अजून 30-35 तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते. पुढचा चेंडू आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खूप चांगल्या प्रकारे बॅकलिफ्ट आपण पाहिली, सरळ बॅटने मारलेला फटका. ज्या पद्धतीने पूल चांगले मारले त्याचप्रमाणे सरळ बॅटने देखील बरोबर मिडल करून खेळलेला फटका. धावसंख्या 32, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16ची सरासरी आहे. रोहित नार्वेकर खेळतोय 7 चेंडूत 25 वर, तर ओमकार देसाई 4 चेंडू 7 धावा. तर थोडं प्रमोशनकडे वळूया. वडापाव त्या ठिकाणी आहेत. 10 रुपयामध्ये वडापाव घेतल्यानंतर तुम्हाला एक कुपन मिळेल आणि त्या कुपनच्या माध्यमातून तुम्ही घरच्यांना खुश करू शकता. आमचे अंपायर्स देखील त्या ठिकाणी नशीब आजमावत आहेत. काही पाहुण्यांचं आगमन त्या ठिकाणी होते. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय करुणाकर शेट्टी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पैसा जिमखाना उपाध्यक्ष आणि उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव मणिजी, या उत्तर मुंबईमध्ये जो सर्वात मोठा उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव पैसा जिमखानाच्या मैदानावर होतो, ज्या स्पर्धेमध्ये जवळपास 8,500 खेळाडू सहभाग घेतात आणि 120 गेल्या वर्षी जर पाहिलं तर जे असे खेळाडू होते ज्यांनी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी, युनिव्हर्सिटीसाठी प्रतिनिधित्व केले, त्यामुळे नक्कीच अशा पैसा जिमखान्याचे सन्मान्य आदरणीय उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने सर आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. हो, नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. नाही थांबत आहे रोहित नार्वेकर. चतुर फलंदाजी आणि आता या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर. मी मगाशीच एक गोष्टीचा उल्लेख केला मनीष, की या ठिकाणी जे गोलंदाज आहेत या समोर खूप क्रिकेट खेळलेला आहे रोहित ज्यावेळेस मला आठवतं आहे की इयत्ता 8वी 9वीला असताना फक्त एकच माहीत होतं की जास्तीत जास्त बॉल लांबवर कसे मारायचे आहेत. त्यानंतर मग विक्रांत खोत काका आहे सेक्टर 2ला, त्यांनी देखील खूप काही गोष्टी सांगितल्या. फक्त एकाच बाजूला नाही, कव्हरला देखील तुम्ही खेळू शकता. त्यानंतर हळूहळू त्याने त्याच्या अजय 11 संघातून सुरुवात, त्यानंतर रायझिंग सनसाठी देखील काही मोजक्या मॅचेस तो खेळला आणि तदनंतर सँडी एस पी संघामध्ये त्याला स्थान मिळाले. आणि पाहता पाहता
खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी निष्प्रभ करण्याची क्षमता त्याने तयार केली. चांगलीच फलंदाजी पाहायला मिळते, पण गोलंदाजीचं काय? परिवर्तन सर्वात महत्त्वाचा की फॅक्टर कुठल्याही गोलंदाजाकडे असायला तो म्हणजेच परिवर्तन, आणि या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळालं. बॉलला थोडी फ्लाईट दिली होती, फलंदाजाला कुठेतरी पुढे येण्यासाठी प्रवृत्त केलं. बॅट्सविंग तर पाहायला मिळाली, पण कनेक्शन होतं बॅट आणि बॉलचं. डॉट बॉल. नक्कीच हाय अँड ॲक्शन आहे गोलंदाज अजयची, ज्या पद्धतीने आपण अमरला पाहतो, नॉट अजय. आणि आता मात्र निश्चितपणे टायमिंग ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेचला. हा देखील चेंडू आपण पाहणार आहोत. 6 धावांसाठी अजून एक हाय अँड हँडसम. इट्स अनदर बिग वन. रोहित नार्वेकर इज ऑन फायर. अनुभवाला दुर्लक्षित करून चालत नाही, आणि तोच अनुभव आता रोहितचा ताई पॅकर या संघासाठी दिसून येतोय. आणि जसा आपण उल्लेख करतोय, चर्चा करतोय त्यांचा कम्फर्ट झोन स्क्वेअर लेग, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला टार्गेटला ऑन साईडला स्लॉग हिट केलं, बॉडीला खूप चांगलं मूव्ह करतायत. आणि बघा रिझल्ट तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरच पाहायला मिळतोय की बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि सातत्याने षटकार येत आहेत. आणि मला असं वाटते जर अशाच पवित्र्याचा खेळ राहिला तर ताई पॅकर संघ 70 ते 80 पर्यंत नक्कीच जाऊ शकते. नक्कीच. आणि घटनेची एक मोठी शक्यता आपल्याला नाकारू शकत नाही. ज्या प्रकारची मात्र अमरवर दडपण आलेलं आहे. 3 बॉलमध्ये 2 षटकार आलेले आहेत. ओके, अमर आपल्या लाईन लेंथवर कशा प्रकारे कंट्रोल करेल. समोर आपण पाहतोय डीप मिड विकेटला खेळाडू आहे, मात्र एक शॉर्ट स्क्वेअर लेगला आहे. शॉर्ट मिड विकेटला आपल्याला सत्याला पाहतोय आपण डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. परेशला आपण पाहतोय लॉंग ऑनला आहेत. डीप लॉंग ऑफला स्वतः प्रकाश आहेत. एक कव्हर पॉईंट आणि एक बॅकवर्ड पॉईंटला आहेत, ते म्हणजेच गौरांग. पुढचा चेंडू, हा देखील चेंडू क्लिअर होणार का? परेश त्या ठिकाणी येतोय. सोपा झेल, खेळाडू बाद, गॉन. ज्या विकेटची गरज होती आणि ती विकेट आता मात्र सम्राट अजय 11 हा संघ मिळवतोय. अमरला ते श्रेय जात आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर, 3 गडी बाद केले होते, त्याच अमरने महत्त्वाचा ब्रेक थ्रू आपल्या संघाला दिलाय. आणि रोहित नार्वेकर उर्फ चतुर बॅक टू द पॅव्हलियन, गॉन. रोज रोज बाहेरचं जंक फूड खाऊन चालत नाही, कधी कधी घरचं जेवण जेवावं लागते. या ठिकाणी प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेरच्याच उद्देशाने पाठवण्याचा तो प्रयत्न चतुरचा आता फसला आणि आता त्या झंझावती खेळाचा अंत झालेला आहे. पण एका चांगल्या स्थितीत ताई पॅकरच्या संघाला पोहोचवण्यासाठी रोहितची जबाबदारी खूप महत्त्वाची होती आणि त्यांनी आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीत नेलं सुद्धा. आता ताई पॅकर संघ पोहोचलेला आहे 44वर, गडीबाद झालेले आहेत 2. पण हा कमबॅक खूप महत्त्वाचा असेल, तो म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, सम्राट अजयसाठी. नक्कीच कमबॅक करण्याची संधी आहे. आपण नेहमीच म्हणतो की तुमचा सेटबॅक आणि कमबॅक किती आवश्यक असते. एक सुरुवात तुम्हाला दिल्यानंतर आता एक चांगलं प्लॅटफॉर्म व्यासपीठ तयार केलेल्या फलंदाज विनायक भोईरसाठी, या अगोदर अडखळत असणाऱ्या संघाला संकटमोचक म्हणून आधारस्तंभ ज्याने दिला तो विनायक भोईर. एक लेदर क्रिकेट उत्कृष्ट खेळणारा पालघर जिल्ह्यातील जे उत्कृष्ट लेदर क्रिकेट आणि मुंबईसाठी प्रतिनिधित्व केलेले वेगवेगळे खेळाडू आपण पाहिलेत. ज्या पद्धतीने राजेश सुतार सर सध्या ऑमटेक्स या ठिकाणी देखील आपले योगदान देत आहेत, विजयजी पटेल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शार्दूल ठाकूर अगडी या परिसरातून आणि ज्या माध्यमातून पालघर डहाणू जे क्रिकेट असोसिएशन योगदान देत आहेत. आणि यातलं एक उत्कृष्ट असं खेळाडू आपण पाहतोय विनायक भोईर, याला राऊंड विकेट. येता क्षणी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑन साईडला खेळायला गेले, मात्र निश्चितपणे क्रीजमध्ये पोहोचत आहेत. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, एकूण धावसंख्या धावून पोहोचते 45. तिसरं षटक मार्गस्थ. मात्र या ओव्हरमध्ये अद्याप आपण पाहिले तर 12 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे कमबॅक करण्याची एक संधी आता मात्र सम्राट अजय 11 या संघासमोर राहील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय तर रोहितची विकेट या षटकात सम्राट अजय 11 या संघाला मिळालेली आहे आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवर विनायक भोईरचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा दिसून आला. पण एक आत्मविश्वासाची छटा गोलंदाज अमरसिंगच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. आत्मविश्वास असलाच पाहिजे. समोर कुठल्याही प्रकारचा खेळाडू कोणत्याही स्वरूपाचा असेल. उत्तर मुंबई आणि स्लोअर वन फ्लाईट दिली होती चेंडूला. रिव्हर्स खेळायला गेले ओमकार देसाई. पंचांचा इशारा आहे, नो, आउट ऑफ द पिच. खेळपट्टीच्या खूप बाहेर. फ्री हिट विनायक भोईरसाठी संधी आणि नो आला तर आलाच, मात्र एक धाव देखील देऊन गेला. त्यामुळे धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 47. रिप्लेमध्ये नक्कीच मला पाहायला आवडेल की नक्की घडलं काय होतं. प्रेक्षक सुद्धा ती गोष्ट पाहायला आतुर असतील. फ्री हिटचा कॉल पंचांच्या वतीने येतोय कारण ओमकार आगळावेगळा फटका खेळण्याच्या इराद्यात दिसले, कारण बॉल खूप जास्त आउट ऑफ फ्री स्पीच झाला होता आणि त्याचमुळे मोके पे चौका
त्याच तत्वावर खेळण्याचा प्रयत्न ओमकार यांचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदन देऊन सकाळच्या सत्राची सुरुवात केली आणि हा चांगला क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024च्या माध्यमातून tenniscricket.in. हो, यावेळेस बघा बॉडीला रोल करताना खूप चांगली मुवमेंट पाहायला मिळाले. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन चांगलं मिळालंय. बॉल लँड कुठे होतं पाहूया. परत नो बॉल आहे आणि नो बॉल आणि या धावा असतील. एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये असेल आणि नो बॉलची एक धावसंख्या पोहोचते. येस, आणि नो आलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव आणि पुन्हा एकदा नोची एक, म्हणजे 2 धावा. फ्री हिट कंटिन्यू फॉर लेफ्ट हँड बॅट्समॅन विनायक भोईर ॲज वेल एज ताई पॅकर्स पालघर. या ठिकाणी आमचे मित्र कोलाप्ते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जी कोलाप्ते, आपलं देखील हार्दिक स्वागत. पंचांचा इशारा आहे नो. बोरिवली पूर्व या परिसरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान, आणि यावर्षी ज्यावेळेस बोरिवली विधानसभेच्या माध्यमातून खूप छान असं योगदान क्रिकेट स्पर्धेचं होतं, त्यावेळेस देखील कोलाप्ते साहेबांना आम्ही पाहिलं. त्यांची टीम देखील खेळली. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला धावसंख्या 2 गडीमध्ये 49 धावा आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी विनायकला. फोर्स करण्याचा प्रयत्न, शतरक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचते. बॉल स्टॉप करतोय. धावा घेण्याचा इरादा विनायक थांबवतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ताई पॅकर्सची 49 धावा, 49 रन्स ऑन बोर्ड. चला, पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. रायगड 11 आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. दोन्ही कॅप्टन्स रेडी टॉससाठी. रायगड 11 वर्सेस आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. रायगड 11 आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. कर्णधार त्वरित राहा तयार आपण. मात्र या दरम्यान आपण व्यासपीठावर आलेल्या सन्मान्य पाहुण्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. या ठिकाणी धावसंख्या 49, 49 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सन्माननीय उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेशजी खणकर साहेब यांचा सत्कार आणि यथोचित सन्मान आपण या ठिकाणी ही प्रेमाची मायेची शाल देऊन हा सत्कार सन्मान करतोय. आणि एका बाजूला आपण रोहित नार्वेकर यांची फटकेबाजी, एक सुरेख फटकेबाजी याची हायलाईट पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. शॉर्ट चेंडूला पॉवरफुल हिट केले होते. समोर देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यानंतर पोईसर जिमखाना उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय करुणाकर शेट्टी साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सत्कार आणि शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आत्ताच मी म्हटलं उत्तर मुंबई क्रीडा महोत्सव, जो आपल्या उत्तर मुंबईतील एक असा क्रीडा महोत्सव आहे ज्यामध्ये 1000, 2000 ने तब्बल 8500 खेळाडूंनी गतवर्षी आपलं प्रतिनिधित्व केलं. अशा पोईसर जिमखान्याचे उपाध्यक्ष यांचा देखील यथोचित सत्कार सन्मान. कारण मनीषजी युवक मंडळ, जनमित्र फाउंडेशन, सिद्धेश्वर बॉईज, पोईसर जिमखाना आणि अजय स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत. नॉर्थ स्टार चषक 2024. प्रकाश सिंग पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलेला, मात्र ज्या पद्धतीने चेंडू खेळून काढलेला अमर आहे. एक धाव. धावसंख्या 50, 50 अप. 3.1 ताई पॅकर्स पालघर. धावसंख्या 50. नो. त्याच्या बाहेर पडला तर नो. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 56 धावा, 2 गडी बाद, 56 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. विनायक ऑन स्ट्राइक. फोर्स केल्या बॉलला, पॅरलल स्ट्रोक आहे, एलिव्हेशन कमी, पण तरी देखील मिळते 6 धावांची हमी. प्रेक्षकांना अभिवादन देणारा येतोय षटकार विनायक भोईरच्या बॅटमधून. जशी फलंदाजी मागच्या
सामन्यामध्ये विनायकची आपण पाहिली होती तशाच दर्जाची फलंदाजी या सामन्यात सुद्धा पाहतोय. जणू काही या मैदानाच्या प्रेमात पडलेत विनायक भोईर. नक्कीच उत्तर मुंबईमध्ये काल केतन म्हात्रेने जबरदस्त खेळ केला, उस्मान पटेलला आपण पाहिलं आणि आता विनायक भोईर याने देखील या क्षणी जबरदस्त कामगिरी आणि सर्व उत्तर मुंबईच्या प्रेक्षकांना खरोखरच मनोरंजन दिलेलं आहे. चेंडू हा देखील जाणार आहे सीमा पार, उत्तुंग षटकार प्रेक्षकांमध्ये आपण पाहतोय. एक छान प्रकारची दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय आणि मी ग्लेन वैती यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एक लेजंड टेनिस क्रिकेटर ग्लेन वैती स्क्रीनवर ज्या पद्धतीने बॉल या ठिकाणी विनायक भोईर खेळले आम्हाला ग्लेन वैती दिसत आहेत. आयोजकांच्या वतीनं ग्लेन वैती आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. रोहन गुप्ते आपणास देखील विनंती राहील. ओ हे बघा हे काहीतरी वेगळं, मात्र चेंडू कुठे गेलेला आहे हे पाहणं गरजेचं राहील. रिषभ पंत स्टाईल मध्ये बॅट पण फिरली आणि चेंडू पण गेला बाहेर. षटकार, आगळा वेगळा फटका. इम्पॅक्ट किती कडक होता तो आपण विचार करू शकतो. जरी बॅट त्यांच्या हातातून निसटली आहे तरी देखील हा मोठा हार्टब्रेक असतो कुठल्याही फलंदाजासाठी जेव्हा त्यांच्या हातातून बॅट निसटते आणि जशी त्यांच्या हातात बॅट आली त्याचं चुंबन विनायक नक्कीच नमस्कार केला, कारण आपलं ब्रह्मास्त्र आहे. ज्या खेळाची आपण सुरुवात विजयादशमीला आपलं निश्चितच पूजन करून करतो आणि ती बॅट आपल्या हातात आल्यानंतर त्या बॅटला जवळ घेतलं, त्याचा निश्चितपणे चुंबन घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्याला नमस्कार केला, कारण हीच बॅट माझी ओळख आहे हे पुन्हा एकदा दाखवून देतोय विनायक भोईर. राऊंड द विकेट प्रकाश. हा देखील चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. जेवढा वेगात आला जेवढ्या वेगात बाहेर रस्त्यावर. व्हॉट अ शॉट, कडक, सुंदर, अप्रतिम बॅटिंग, अद्भुत, अद्वितीय. कित्येक मैदानं विनायकने गाजवलेले आहेत आणि आजचा दिवस सुद्धा तो सातत्याने गाजवतोय. 31 धावांवर तो पोहोचलेला आहे. सांघिक धावसंख्या टाईपेकरची चांगल्या स्थितीत दिसून येते. रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. पुन्हा एकदा बघा गुडलेनवर बॉल पिच केला होता पण पदलालित्य पुढच्या पायावर बॅलन्स घेत असताना हा शानदार स्ट्रेट हिटचा फटका पाहायला मिळाला आणि काय आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय. अद्वितीय फलंदाजी विनायक भोईरची आपण पाहतोय. आणि वारंवार एखाद्या फोटोग्राफरला साजेसा फोटो काढण्यासाठी जी एक पोज दिली जाते त्या पद्धतीने 2 स्लॉग स्वीप, 2 समोर मारलेले पंच, त्यानंतर ऑन द राईज मारलेले फटके आपण पाहिले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 80, 2 गडी बाद. ताई पॅकर्स पालघर. क्लासिक. जितकी विशेषणं द्यावी तितकी विशेषणं कमी पडतील विनायक भोईरला. आज दोन्ही डावांमध्ये जेव्हा ताई पॅकर संघ अडखळला होता त्या संघाची धडपड ओळखताना विनायकने दोन्ही डावांमध्ये आपली अत्युच्च कामगिरी सादर केलेली आहे. आता चंदन हा नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आता पहिल्या 4 षटकांमध्ये ताई पॅकर संघ पोहोचलेला आहे. तर म्हणजेच 80वर 2 गडीबाद 80 धावा. पुन्हा एकदा एक हाय स्कोरिंग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच या अगोदर मनीष आपण पाहिलं की रोहित नार्वेकरने जो स्टार्ट दिला आणि त्याला एक गोल्डन प्लॅटफॉर्म मिळून दिला विनायक भोईर, आणि विनायक भोईरने 8 चेंडूमध्ये 31 धावा केलेल्या आहेत. फोर स्पोर्ट्सचे रोहनजी गुप्ते तसेच मदनजी देशमुख आपणास देखील नम्र विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. शेवटचा 1 षटक बाकी आहे. काय म्हणताय प्रोजेक्टेड स्कोर काय असायला हवा या 5 षटकानंतर? असं वाटतं की या ठिकाणी 95 किंवा कदाचित 100 देखील होऊ शकतात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ऑलरेडी आपण 91 पाहिली जी या संघाने केलेली आहे. ग्लेन वैती यांचं देखील व्यासपीठावर हार्दिक स्वागत. चंदन पहिला चेंडू ओमकारसाठी आणि स्ट्राईक स्वतःकडे घेणार की ताई चेंडू डॉट. ओमकार हा सुद्धा काय माघार घेणारा फलंदाज नाहीये, कारण त्यांनी आतापर्यंत 7 चेंडू घेतलेत, 8 धावा बनवल्यात. आतापर्यंत 25 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावात संपलेला आहे. तितकेच चेंडू विनायक भोईरने घेतलेत पण विनायकने आपल्या नावावर 31 धावा केल्या. त्याचमुळे प्रत्येक वेळी तुमचा परफॉर्मन्स तुमच्या संघासाठी होईल असं नाहीये, पण तुमच्या साथीदाराने किंवा तुमच्या सहखेळाडूने ती पडती बाजू उचलून धरायला हवी. यावेळेस बघा पंच केल्या बॉलला हवेत आहे. बॉल क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचा मागे सरकतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचतोय, पण आता फक्त एकच धाव पूर्ण केली जाते कारण विनायकला हवी आहे स्ट्राईक. धावसंख्या पोहोचते 81, 2 गडी बाद. खूप चांगल्या प्रकारचा स्टँड देतोय ओमकार देसाई. निश्चितपणे आपल्याला माहीत आहे ज्या प्रकारची त्याची संकल्पना, ज्याच्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन क्रिकेट असतं. त्याने मगाशी आपण पाहिलं रोहित नार्वेकरला मॅक्झिमम चान्स दिला की तू हार्ड हिटर स्टार्ट कर, मी आहे एका बाजूला. मागच्या 5 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकलेले आहेत फलंदाज विनायक भोईरने आणि या पुढच्या बॉलवर षटकार खेचला तर 6 चेंडू 6 षटकार खेचणारा हा या स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरू शकेल. बॉलर तयार, मैदान गाजवतोय.
मैदान जिंकतोय, मैदान आपल्या नावावर करतोय. लगातार 6 षटकार विनायक भोईरच्या बॅट मधून ताई पॅकर संघ पोहोचतोय 87 वर. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होत्या विनायक भोईरसाठी. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो आला, तो खेळला, त्याने सिद्ध केलं आणि त्याने निश्चितपणे जिंकून दाखवलं. ज्या पद्धतीने आपण विनायक भोईरसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 6 चेंडू 6 षटकार, आगळा वेगळा विक्रम या नॉन-स्टार चषक 2024 तिसऱ्या पर्वातील या दुसऱ्या दिवशी विनायक भोईरच्या बॅटमधून. या हंगामातील रोहित नार्वेकरच्या रेकॉर्डला आता मॅच करतोय का? आता कुठेतरी अशा अपेक्षा वाढल्यात प्रत्येक प्रेक्षकांच्या समर्थकांच्या. सर्व रेकॉर्ड्स आता तुमच्या समोर येत राहतील. पुढच्या बॉलवर षटकार आला तर रोहित नार्वेकरच्या त्या रेकॉर्डची तो बरोबरी करणार आहे. नक्कीच मनीष, 2008ला चारकोप परिसरामध्ये जावेद याने मारलेले 8 बॉलला 8 षटकार अजूनही सर्व प्रेक्षकांना आठवत आहेत. बघूया या ठिकाणी रेकॉर्ड होईल का. आता मात्र थोडासा बॅकफूट लागल्यानंतर थोडासा वरती लागला बॉल, त्यामुळे निश्चितपणे ते एलिव्हेशन मिळू शकलं नाही. मात्र हा देखील एक रेकॉर्ड होऊ शकला. ज्या पद्धतीने 7 बॉलला 7 रोहित चतुरने मारले, मात्र 6 बॉलला 6 षटकार, ही देखील एक स्वतःसाठी मोठी निश्चितच किमया आहे. आणि अशी कामगिरी करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे विनायक भोईर. पार्टनरशिपचा उल्लेख केला तर 44 धावांची पार्टनरशिप 14 चेंडूंमध्ये विनायक आणि ओमकार या दोघांची पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग, पण जशी सुरुवात ओमकारची पाहायला मिळाली नाहीये तसा शेवट आक्रमक पाहायला मिळेल का? फाईन ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल मागे जातोय, दरम्यान पूर्ण होते. एक सिंगल स्ट्राईक पुन्हा एकदा पोहोचते. विनायककडे लेग बाईची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 89. 2 गडी बाद 89. शेवटचा चेंडू विनायक भोईर. मगाशी जो गोड शेवट केलेला षटकार आणि या ठिकाणी होणार का? आत्तापर्यंत 91 धावा सम्राट अजय 11 या संघाने केलेल्या आहेत. 89 आणि 6 95, 89 आणि 4 93, की या ठिकाणी चंदन या ठिकाणी चांगले चेंडू टाकेल हे मात्र पाहणं गरजेचं राहील. स्ट्राईकला विनायक तयार आणि उंच मारलेल्या मात्र मिस टाइम सो काय अमर त्या ठिकाणी येतोय नाही. झेल सुटलेला आहे, जीवनदान मिळतंय. धावसंख्या जाते 90. त्यामुळे 91 धावांचं लक्ष नाही. यस, 91 धावांचं लक्ष राहील आणि 91 धावांचा जो एक सर्वोच्च धावसंख्या आहे ती अबाधित राहील. सम्राट अजय 11 91 धावा करायच्यात. 91 रन्स टू विन अगेन्स्ट ताई पॅकर्स पालघर. धन्यवाद कुलपते साहेब यांचं देखील मनपूर्वक आभार. 11 चेंडू 39 धावा आणि विनायकचा खेळ आवडला असेल तर या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. उत्तर मुंबईतील प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजन आणि एंटरटेन करणारा खेळाडू. बघा काय बॅटिंग. पहिला हा आला, दुसरा समोर मारलेला. व्हॉट अ कोऑर्डिनेशन, बॅट अँड बॉल, व्हॉट अ टायमिंग, आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन. दिस वन, थर्ड वन, फुल टॉस. बॅट पण हातातून निसटली मात्र चेंडू निघाला बाहेर. षटकार, ओव्हर पिच गेंदू, राईट इन अ स्लॉट, out of the plot. Another beautiful stroke and then it's going to be 6 balls 6 hit by Vinayak Bhoir. It's a big one. बघा आपल्या बॅटचा कशा प्रकारे त्याने नमस्कार केला, त्याचा चुंबन घेतला आणि नंतर बघा हा रेकॉर्ड देखील झाला. म्हणून जीवनामध्ये आपण कधी कधी म्हणतो की परमेश्वराचं देखील आपल्यावरती एक वरदहस्त असतो. आपली मेहनत सर्व पाहतो तो आणि त्यानंतर योग्य वेळेस तुम्हाला त्याचा मोबदला देतो, यश देतो. आणि प्रशांत गरत पहिला 0वर बाद झाला. 1 चेंडूमध्ये रोहित नार्वेकर, कॅच परेश राजपूत, बोल अमर सिंग. 11 चेंडू 37. ओमकार देसाई 9 चेंडू 9 धावा नाबाद. विनायक भोईर 11 चेंडू 29 धावा आणि 5 एक्स्ट्राज. 5 षटकामध्ये 90 धावा, 2 गडी बाद. ताई पॅकर्स पालघर. गोलंदाजीमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजीमध्ये देखील खूप धावा या ठिकाणी आपण पाहिल्यात की पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रकाश सिंगच्या 49, 24.5ची सरासरी, ज्यामध्ये आपण षटकार पाहिले होते. 1 विकेट. सत्या 1 ओव्हरमध्ये 14, 14ची इकॉनॉमी. अमर सिंग 1 ओव्हरमध्ये 15 धावा, 1 विकेट. चंदन यादव 1 ओव्हरमध्ये 9, जो निर्णायक खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले शेवटची ओव्हर आणि धावसंख्या 90. चला टॉससाठी विनंती करतोय रायगड 11 आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. आणि हा नाणेफेक होणार आहे. तुर्तास तरी जाऊया आपण आपल्या प्रेझेंटेशन
पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले बघतो. ओके चला आपण कॉल घेतोय. नाणेफेक होते. कॉल कोण देते? आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीचे कॅप्टन कॉल देत आहेत. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीने. तर थोडक्यात आपण चर्चा करूयात. थोडासा वेळ आहे. तर भावेश निर्णय काय असेल? आम्ही फर्स्ट फील्ड करू. हे सीझन भावेशसाठी कसं राहिलंय तसेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीसाठी कसं राहिलंय? चांगलं चाललंय. थोडं वर खाली होत आहे. हीच मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. ग्रामीण फॉर्मॅट आपण चांगलाच खेळताय पण आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तुमचं पदार्पण झालेलं आहे. कशी फिलिंग आहे? चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. तर या ठिकाणी मॅच ऑन होते त्याच्यामुळे विक्रांत बचावलेले आहेत. तर नाणेफेक जिंकली ती म्हणजेच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. रायगडला करायचे फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आपण आहात टेनिस क्रिकेट .in वर पाहतोय. नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज प्रशांत आवडे सरांचा. सोबत असतील राजेश कुळे सर. थँक्यू. थैंक यू सो मच मनीष पाटिल. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल प्रतियोगिता का आज का दूसरा दिन नॉर्थ चषक 2024. बुलडॉग्स गेंद अच्छा स्ट्रोक है, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था बॉडी लाइन की तरफ पर. लॉक ऑन पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया है. प्रकाश सिंह और गौरांग और दोनों ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है. 28 गेंदों में 90 रनों की जरूरत है. बहुत बड़ा टारगेट. सम्राट अजय टीम ने पहले मैच में अच्छा प्रदर्शन किया है. टाई ब्रेकर की बात करें तो पहला मैच संघर्षपूर्ण रहा. खास करके वो 3 ओवर का खेल था जिसमें संघर्ष. उसके बाद में विनायक भोईर ने कमाल की बल्लेबाजी की. स्ट्रोक अच्छा है. दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग रोहित द्वारा. रोहित नार्वेकर चतुर. दिनू कामले ने रबर बॉल में लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था. आज विनायक भोईर ने रबर बॉल में नॉर्थ चषक में शानदार बल्लेबाजी के लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया है. स्कोर 1. प्रकाश सिंह 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं. गौरांगा जिनके ऊपर दारोमदार है बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. प्रजत अम्बेरे जिन्होंने हमेशा नबी तुली गेंदबाजी करने की कोशिश की है. टेनिस क्रिकेट .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. 27 गेंदें 90 रनों की जरूरत. स्कोरबोर्ड पर आंकड़े आप देख रहे हैं. विशाल हमारे साथ जुड़े हुए हैं. विशाल नानेकर और करुणाकर कोटिन साहब भी फिलहाल इस क्रिकेट के खेल का लुत्फ उठाते हुए. करुणाकर शेट्टी. करुणाकर शेट्टी साहब आपका स्वागत है. दीपक पाटनेकर जनमित्र फाउंडेशन के अध्यक्ष और फिलहाल या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने दिलीपजी पंडित साहेब आणि बाबा सिंह यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने मैं हार्दिक स्वागत करतोय. मेरे बीच मंच पर उपस्थित हो रहे बाबा सिंह जी और दिलीप जी पंडित साहब, इनका भी हार्दिक स्वागत. लो फुल टॉस. बहुत अच्छी गेंद ब्रॉकआउट में डालने की कोशिश और बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन प्रज्योत अम्बेरे द्वारा. इंटरेस्टिंग मैच है और पहले 4 गेंदों में खामोश रखा है बल्लेबाजों को. प्रज्योत अम्बेरे सुंदर गेंदबाजी कर रहे. प्रकाश सिंह गौरांग वाकड़ी और एक अच्छी गेंद. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में 36 से गेंदें थी, मतलब 6 ओवर का मैच था. उसमें इन्होंने 29 गेंदें ब्रॉकहोल में डाली थी. वाइड यॉर्कर और यॉर्कर ये पालघर की खासियत है. इनके जो गेंदबाज है ब्रॉकहोल में गेंदबाजी करना पसंद करते हैं. स्कोर अगर देखें तो रन संख्या 2 रन. ओवर इस वक्त पहला प्रगति पर है. सामने प्रकाश सिंह जो एक अर्पण मौला खिलाड़ी है. ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे. दायरे के अंदर खिलाड़ी है. गेंद को नहीं रोक पाए. गेंद मिड विकेट बॉर्डर की तरफ चली गई. 1 रन लेने का मौका. इस ओवर में बढ़िया प्रदर्शन. पहले ओवर में केवल 3 रन. 24 गेंदों में 88 रनों की जरूरत है. 5 ओवर का यह मुकाबला. करुणा शेट्टी फिलहाल बोईसर जिमखाना के उपाध्यक्ष. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. शानदार खेल मैदान के अंदर अभी तक रहा है. 24 गेंदों में 88 रनों का अभी भी टारगेट है. और पहले ओवर में नबी तुली गेंदबाजी, घातक गेंदबाजी की है गेंदबाज प्रज्योत अम्बेरे ने. नॉर्थ स्टार फाउंडेशन
महेश राऊत, शरद साठम, नितीन प्रधान, सुनील मोहिते, किशोर आरिफ शेख, मयूर ओबरसियर, किशोर चित्राव, रमाशंकर मौर्य, दीपक शिंदे, बोईसर जिमखाना अध्यक्ष मुकेश भंडारी साहब, जनमित्र फाउंडेशन अध्यक्ष दीपक पाटणेकर, सचिव जनमित्र फाउंडेशन राजेश भट्ट, साई गणेश वेलफेयर एसोसिएशन अध्यक्ष संतोष सिंह, प्रमोद घाक, हरीश शेट्टी, कुणाल केरकर, राजू मिश्रा। टूर्नामेंट के आयोजन करता गणेश बारे, महेंद्र गुरव। आफ्टर 1 ओवर स्कोर 3 रन, 24 गेंदों में 88 रनों की जरूरत है। गेंदबाजी में परिवर्तन, योगेश को बुलाया गया है, सामने प्रकाश सिंह। ऑन साइड पर खूबसूरत स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते हुए गेंद बॉडी रन के बिल्कुल बाहर जाएगी। सुंदर स्ट्रोक है, पुल किया था इस गेंद को बैकफुट पर प्रकाश सिंह ने। 23 गेंदों में 82 रनों की बिल्कुल जरूरत है। प्रकाश सिंह के बल्ले से बहुत ही बड़ा स्ट्रोक। और क्या राजू, बारिश की पहली बूंद गिरी है, यहाँ से क्या रनों की बरसात होगी, क्या छक्के आएंगे, वो देखने वाली बात है। नक्कीच खमंग मेजवानी प्रेक्षक वाट पाहत आहेत षटकारांची, चौकारांची। तशीच सर्व प्रेक्षकांना देखील विनंती आहे, 10 रुपयाचा वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि आज संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ कुपनमध्ये भरघोस बक्षीस जिंका, यामध्ये LCD TV देखील जिंकू शकता। अजून एक षटकार, बॅक टू बॅक, हा तर खूप लांब, याच्यासाठी वाट पाहावी लागेल गौरांग आणि प्रकाशला। मॅच इज ऑन हियर। पहिला उत्तुंग षटकार, बॅक टू बॅक दूसरा षटकार। Excellent batting by प्रकाश सिंह, is playing on 14, score 15 for none। और बैकफुट पर देखिए, इस मुकाबले में बैकफुट पर 2 अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिए, शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। ये देखिए स्ट्रोक एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in द्वारा बैकफुट पर तैयार थे, बॉडी को रोल किया, बैटिंग बहुत अच्छा था और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया। गेंद बॉडी रन के बाहर जाते भी 6 रनों के लिए, 2 छक्के। और अब एक बार फिर खेल का बदलता हुआ, पहले ओवर में नबीतुल्लाह गेंदबाजी रही है, गेंदबाज पर जुद अंबेरे की। योगेश महंगे साबित हुए, लगातार 2 छक्के प्रकाश सिंह के, 5 गेंदों में 14 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और रिक्वायर्ड रेट 20.73 का है। टारगेट बहुत बड़ा, 91 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। टाइप पैकर्स और सम्राट अजय 11 के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। और अजय 11 की टीम 91 रनों का पीछा कर रही है। योगेश अपने बॉलिंग मार पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार अब हमें गेंद आउट, प्रकाश सिंह की पारी समाप्त। योगेश सुंदर गेंदबाजी करते हुए कम बैक कर रहे हैं। 2 बहुत बड़े शॉट इनके बल्ले से आए थे, लेकिन उसके बाद में आगे गेंद थी और गेंद को खेलना चाह रहे थे डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ। प्रकाश सिंह थोड़ा निराश रहेंगे। योगेश को सफलता मिली, पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। 6 गेंदों में 14 रन, 233 का स्ट्राइक रेट, 2 छक्के इनके बल्ले से आए। बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। और एक्शन रिप्ले देखिए, उनका विकेट गिर गया और किस तरह से विकेट गिर गया है। राउंड विकेट गेंदबाजी, एंगल क्रिएट किया था, यहाँ दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है और सुंदर कैच लपका गया। बहुत ही बेहतरीन कैच था ये, आकाश ने कैच लपका और एक बल्लेबाज टपका, पहले विकेट का पतन हो गया। बल्लेबाज योगेश, बल्लेबाज अब देखते थे नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए कौन आता है योगेश का सामना करने के लिए। गौरांग 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मयूर पाटिल ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी, उनके ऊपर भी दारोमदार रहेगा। बहुत शानदार बल्लेबाजी इन्होंने भी की है, उनके पास भी काबिलियत, क्षमता बहुत है। रबर बॉल का टूर्नामेंट आप देख रहे हैं और अपने बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार। दूसरा ओवर प्रगति पर योगेश, ऑफ स्टंप के बाहर गेंद, क्या जबरदस्त स्ट्रोक है, कड़क शॉट, तालियां बजाने का मौका मिलेगा। मयूर या वेळेला गोलंदाजा काढतोय धूर, धावा येतात भरपूर, त्याला सापडलाय सूर मयूर। आणि त्याचा माइंडसेट पहा, काय माइंडसेट आहे। नक्कीच माइंडसेट, आपण धूर पाहिलात आणि ज्या ठिकाणी वडापावचा धूर येतो तिथेच बॉल जाऊन पडलाय। म्हणजे वडापावचा देखील आनंद घ्या। राम सावंत देखील म्हणतात की यस, एक लकी कुपन याला देखील द्या। LCD TV जिंकण्याचा सर्वांना नक्कीच फायदा मिळणार आणि वेगवेगळी बक्षिसं आहेत। 10 रुपयाचा एक वडापाव घ्या, एक कुपन घ्या आणि भरघोस बक्षिसं जिंका। ते कुपन तुमच्याजवळ ठेवा। आज संध्याकाळी वेगवेगळी बक्षिसं तुम्ही आज घेऊन जाणार आहेत। नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन उद्या आणि नक्कीच आनंद उत्साह आपल्या परिवाराला द्या। तुर्तास तरी आपल्या संघासाठी आनंदाची गोष्ट घेऊन येतोय तो म्हणजे मयूर पाटील। उत्कृष्ट फटका षटकार, छोटी गेंद पर प्रहार करने का प्रयास किया गया, गेंद के नीचे आने की कोशिश हो रही है। 2 खिलाड़ी है और यह अच्छा कैच, चतुर है, चालाक है। नार्वेकर साहब मैदान के अंदर है और मयूर बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। अच्छा कैच, नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे। रोहित नार्वेकर चतुर याने घेतलेल्या वेगवेगळ्या
जर आपण झेल पाहिल्यात तर याच्याकडे ती क्षमता आहे. खूप चांगल्या प्रकारे जजमेंट केला, लक्ष होतं आणि खेळाडू बाद. 2 चेंडू 6 धावा करून परत येतो म्हणजे मयूर पाटील. स्टार्ट अच्छा किया था, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाना चाहते, बैकफुट पर खेलने की कोशिश, समय इनके पास ज़्यादा नहीं था बैकलिप का इस्तेमाल करने के लिए. बहुत ऊपर गेंद चलेगी और लॉन्ग ऑन पर चतुर थे, बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से गेंद के नीचे आए, पोजीशन में आए और बहुत अच्छा कैच और क्रीज के कोने का इस्तेमाल किया था. टिप्पा काफ़ी ऑफ टाइम के बाहर और आंखों से दूर गेंद जाती भी इस गेंद को ऑनसाइड पर खेलने का प्रयास किया मयूर ने और वहाँ थोड़ा फंस गया. अगेन द टर्न खेलने की कोशिश की. प्रज्युत अंबेरे गेंद के नीचे आने का प्रयास कर रहे थे. देखिए ये गेंद बाहर की तरफ निकल रही थी. बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. अब आकाश में वो काले घने बादल मैं देख रहा हूँ, इससे पहले वो सफेद बादल. अब एक बार फिर मौसम बदल रहा है. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. धन्यवाद करुणाकर शेट्टी सर, आपले देखील मनपूर्वक आभार. आपण आलात या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल. त्याप्रमाणे बाबासिंह जी आपका भी धन्यवाद. अगली गेंद और नीचे रहती हुई गेंद बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला, पॉइंट पर खिलाड़ी वहां पर, लेकिन जब तक कि विनायक भोईर फील्ड करे केवल 1 रन. और प्रशांत जी यहाँ पर अगर मैच को जीतना है तो लगभग रिक्वायर्ड 123 का बढ़ता हुआ 6 गेंदों पर 6 छक्के जड़ दिए विनायक भोईर ने, जिससे यहाँ पर इस टूर्नामेंट का एक अलग कीर्तिमान आज बना है. और नॉर्थ स्टार ट्रॉफी 2024 ये निश्चित तौर पर 6 छक्के जो लगाए लगातार गेंद पर, ये निश्चित तौर पर अब वायरल होने वाले. कुणाल जी केरकर आपलं देखील हार्दिक स्वागत, सुस्वागतम. केतन मात्रे जिन्होंने ये कारनामा नगर सेवक चषक में किया था. दिनू काबले ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था, लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया था और नॉर्थ स्टार चषक में यादगार पारी रही बल्लेबाज विनायक भोईर की, जिन्होंने लगातार 6 छक्के जड़ के बिल्कुल वो अब फ्लैश हुए हैं. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, पुल जरूर कर रहे हैं लेकिन टाइमिंग अच्छा करना बहुत है. डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर 1 रन लेने का मौका और सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. तीसरा ओवर है प्रगति पर है. स्कोर अगर देखें तो रन संख्या 23 रन, 2 विकेट के नुकसान पर 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. जैसे टारगेट ऑफ 91 रन. साई भोईर 2 पर खेल रहे, गौरांग 1 पर बल्लेबाजी करते हुए. ब्रॉकहोल में गेंद, ये इनकी ताकत है. ऊंचे कद के गेंदबाज है, हाई एक्शन से गेंदबाजी करते पंकज. इस बार ज्यादा मौका नहीं था. ब्रॉकहोल में गेंदबाजी यॉर्क कर रहे हैं और सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए. रिक्वायर रेंडेड 25 के ऊपर चला गया है, करंट रेंडेड 11 के नीचे. स्कोर 24, 2 विकेट के नुकसान पर. सम्राट अजय 11 इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. आगे गेंद थी, खूबसूरती के साथ खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन इत्मीनान के साथ मुकम्मल किया है. साई भोईर 3 पर बल्लेबाजी करे, गौरांग 2 पर. स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर है. पहले 3 गेंदों की अगर कहानी देखें तो केवल 3 सिंगल है. एक्सीलेंट बॉलिंग बाय पंकज पाटिल. गति परिवर्तन किया गया था. अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए ओंकार देसाई ने गेंद को रोका है. बेहतरीन फील्डिंग. ये खिलाड़ी बहुत अच्छे विकेट कीपिंग के लिए जाने जाते हैं, फील्डिंग बहुत ही बेहतरीन कर रहे हैं. लीजेंड खिलाड़ी है ओंकार देसाई. बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बढ़ता हुआ. पंकज पालन की बहुत ही शानदार गेंदबाजी इस ओवर में, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे. ये ओंकार देसाई है जो बतौर बल्लेबाज भी बहुत अच्छा प्रदर्शन करते हैं, लेकिन आज फील्डिंग. छोटी गेंद पर प्रहार किया गया, ऑन साइड पर चतुर है, गेंद के नीचे आ रहे, ये कैच हो जाएगा. उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. वेलकम 6. रहा मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है. साई भोईर जो छक्के लगाने में है माहिर, इनके बल्ले से एक बहुत ही जबरदस्त सिक्सर जिसकी जरूरत है. छोटी गेंद थी, बिल्कुल बाउंसर डालने का जो प्रयास आप कर रहे हैं तब आपको कामयाबी नहीं मिली. बल्लेबाज ने पनिश किया. ओहो क्या बात है. घुटना टेकला, गुडगा टेकला आणि काय षटकार ठोकला. चेंडू सीमारेषा पार. अप्रतिम षटकार. साई भोईरच्या बॅटमध्ये उत्तुंग दुसरा षटकार आलाय. 38 धावा धापल का बरं. नक्कीच धाव संख्या 38, 2 गडी बाद आणि अप्रतिम अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅच में थोडंसं नाराज केलं होतं, मात्र आता गरज आहे आणि याच्याकडे क्षमता आहे. साई भोईर त्याचप्रमाणे गौरांग, मिलू हे दोघं जर उभे राहिले तर निश्चितपणे अजून 12 बॉलमध्ये ही धावसंख्या पूर्ण करू शकतात. ज्या प्रकारे तयारच होते. व्हॉट अ शॉट, बैठक, षटकार. अत्यंत सुरेख असा फटका होता, कारण यावेळेला खोलवट पद्धत चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, लवकर रीड केला आणि त्यानंतर अत्यंत सुंदर असा शॉट आपण पाहिलाय साई भोईरच्या बॅटमधनं. यावेळेला सरळ बॅट न खेळलेला अप्रतिम फटका
बोरोच्या डोक्यावरून चेंडू जाय सीमारेषा पार. गौरंग आणि साई भोईर मैदानावरती दमदार बॅटिंग करतायत, पलटवार करतायत. पहिल्या चेंडूवरती प्रज्योत अंबिरेचे काय स्वागत झाले. स्वॅग से करेंगे स्वागत. 8 चेंडूमध्ये 23 धावांची भागीदारी. धावफलक धावा 44. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 91 धावांचा पाठलाग करतात. तिसऱ्या षटकामध्ये गेअर चेंज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा सज्ज असेल. उलटा चेंडू यावरती देखील आक्रमण केलं. चतुर धावते परंतु काही उपयोग नाही आहे. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाक आहे, इथे धूमधडाक आहे. कडक बेधडक बॅटिंग करत असताना साई भोईर आणि गौरांग 2 चेंडूवरती 2 षटकार. अप्रतिम बॅटिंग, कडक बॅटिंग, बेधडक बॅटिंग करत असताना आपण मैदानावरती पाहू शकता दोन्ही बॅटर. आता मात्र आकाशात सूर्य तळपतोय. मैदानावरती गौरांगची बॅटर काय फटका सजवलाय. चेंडू जाय सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. नक्कीच मिलू गौरांग इज ऑन फायर. म्हटलं होतं दोघांकडे ती क्षमता आहे. हे दोघं जर उभे राहिले 2 ओव्हरमध्ये तर 12 बॉलमध्ये 5, 6, 7 षटकार खेचू शकतात. चला लवकर. आणि ज्या प्रकारचं आता इक्वेशन चेंज होतं, धावसंख्या 50, 10 चेंडूमध्ये 41, म्हणजे 10 मधले कंपल्सरी 6 षटकार आवश्यक आहेत. जे आवश्यकता आणि दोघांकडे ती क्षमता आहे. समोर तितकाच प्रमुख गोलंदाज प्रज्योत अंबिरे. या प्रमुख गोलंदाजावरती काउंटर अटॅक. गौरांग वाकडे 7 चेंडू 15 धावांवर खेळतोय. 5 चेंडू साई भोईर 15 धावांवर खेळतोय. धावसंख्या 15. ताई पॅकर्स पालघर विरुद्ध सम्राट अजय 11. या 2 संघांमध्ये सुरू असलेला चुरशीचा सामना. रायगड संघ आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाला विनंती, आपण आपली प्लेलिंगची लिस्ट देण्याकरता आमच्या समालोचन कक्षाकडे यायचं आहे. प्रिया लॉजिस्टिक संघाच्या कॅप्टनला विनंती आहे. दोनों टीमों के जो खिलाड़ी है कप्तान वो हमारे कॉम्बॉक्स में आएंगे. स्कोर 50, 2 विकेट के नुकसान पर 10 गेंदों में 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस बार अच्छा स्ट्रोक है. सीधे बल्ले से गेंद को ड्राइव किया. गेंद जा रही इस वक्त लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ. पंकज ने गेंद को फील्ड किया. 1 रन लेने का मौका. क्या बेहतरीन क्रिकेट मैदान के अंदर अंडर प्रेशर साई भोईर और गौरांग लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. रिक्वायर्ड रन रेट 26 के ऊपर, बिल्कुल 27 के करीब है. लक्ष्य बहुत बड़ा है, टारगेट बहुत बड़ा है. प्रज्योत अंबिरे गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे बल्लेबाज साई भोईर. ऑफ टाइम के बाहर कट करना चाह रहे थे. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. साई भोईर बैक टू द पेवेलियन. प्रज्योत अंबिरे को मिला विकेट. प्रज्योत अंबिरे वारे वारे, आपके वारे न्यारे. 2 गेंदों पर 2 बड़े स्ट्रोक आए थे, उसके बाद में कमबैक करने का मौका. ये शॉट अच्छा नहीं था बल्लेबाज का. टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था और पॉइंट क्षेत्र में गेंद को खेलना चाह रहे थे. बल्लेबाज देखे थोड़ा निराश रहेंगे. एक बहुत बड़ी सफलता मिलती हुई प्रज्योत अंबिरे के लिए. ऑफ टर्म के बाहर गेंद वहां से अंदर की तरफ लेके आए. ये गेंद बिल्कुल राजू कारगर है. 7वें स्टंप से 6ठे स्टंप से गेंद को आप अंदर की तरफ लेके आते हैं, आंखों से दूर रखते हैं, तो बल्लेबाजी करना उतना आसान नहीं है. और वही काम किया प्रज्योत अंबिरे ने. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने हरिदादा मांडवीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आपण पाहतोय या ठिकाणी राम सावंत जे वडापावच्या काउंटरजवळ आहे, ज्या ठिकाणी 10 रुपयामध्ये वडापाव आणि एक कुपन, ज्या कुपनमध्ये LCD TV देखील तुम्ही घेऊ शकता, भरघोस बक्षीस जिंकू शकता. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हरिदादा मांडवीकर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. बबनदादा देखील त्यांच्या समेत आहेत, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. आणि हरिदादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. दोबारा ब्रॉकर में गेंदबाजी करने की कोशिश प्रज्योत अंबिरे द्वारा. 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाज जरूर खेलते हुए गौरांग, लेकिन उसके बाद में कमबैक करते हुए वापसी का बिगुल बजाते हुए प्रज्योत अंबिरे. 4था ओवर प्रगति पर है. स्कोर 52, 3 विकेट के नुकसान पर. 7 गेंदों में 39 रनों की जरूरत है. तो ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. बैकवर्ड जाके गेंद को ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, बड़े स्ट्रोक की तरफ एक बार फिर जरूर जा रहे थे, लेकिन टाइमिंग अच्छा नहीं है. सोच बहुत ही बढ़िया प्रज्योत अंबिरे की. स्टार्ट बल्लेबाजों ने कमाल का किया था, 2 छक्के जड़े थे, लेकिन उसके बाद में कमबैक करना आता है प्रज्योत अंबिरे को. 2 ओवर 18 रन, 1 सफलता उनको मिली. 4 ओवर के बाद 53, 3 विकेट के नुकसान पर. सम्राट अजय 11 की टीम. 6 गेंदों का खेल आना बाकी है और आपके सामने लक्ष्य 38 रनों का. चमत्कार की जरूरत है. और जिस तरह से विनायक भोईर ने लगातार 6 छक्के जड़े हैं, वो भी कारनामा आपको करना है, तब जाकर आप इतिहास रचेंगे. नहीं तो बिल्कुल अब ये जो लक्ष्य आप चेस करने जा रहे हैं वो मुश्किल लग रहा है. सचिन नाग और गौरांग वाकड़े दोनों बल्लेबाज के पास काबिलियत है, टाइमिंग के साथ बहुत बढ़िया बल्लेबाज भी करते हैं, लेकिन शुरू में जो आपके रनों की रफ्तार इतनी अच्छी नहीं थी. साई भोईर का विकेट. 6 गेंदों में 15 रन. गौरांग के साथ अच्छी साझेदारी. 6 गेंदों में चाहिए 38. आशीष
उपाध्याय इस वक्त हमारे साथ जुड़ने जा रहे हैं। आज हमारे साथ बतौर स्कोरर के तौर पर काम कर रहे हैं मिस्टर उमेश गुरव। 53 for 3 after 4 ओवर और निर्णायक ओवर का खेल। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार, सामना करेंगे बल्लेबाज गौरांग। समय ज्यादा नहीं लेना है, वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए। इस ओवर की अगली गेंद, आगे गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी आकाश तोरा। मी विनंती करतोय स्ट्रायकर एंडला जे स्क्वेअर लेग अंपायर उभे आहे त्यांच्या उजव्या बाजूला त्या भिंतीला टेकून जे प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती करतोय कृपया ग्राउंडच्या बाहेर या ठिकाणी येऊ शकता आणि इथून तुम्ही पाहू शकता। आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद परेश। जिथे बाहेर मागे मुलं खेळत आहेत, फुल टॉस चेंडू, हा देखील बघा टाइम केला होता, हा देखील षटकार। आकाश फिलहाल आगे एक बार फिर गेंदबाजी करने की कोशिश की, लेकिन ये फुल टॉस गेंद थी, कंट्रोल नहीं था और खूबसूरत स्ट्रोक था। खराब गेंदें जब आ रही तो उसके ऊपर प्रहार करने की ज़रूरत है। आज विनायक भोर ने दमदार बल्लेबाजी की, पहले मैच में भी इनका प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा। और अब फिलहाल टीवी अंपायर, क्या वो गेंद बीमर है वो देखा जाएगा। तीसरे अंपायर की तरफ इशारा किया गया, बीमर के लिए रिव्यू लिया गया, बीमर के लिए रिव्यू लिया गया, बीमर के लिए रिव्यू लिया गया। नहीं बराबर है, बराबर। डिसीजन पेंडिंग, आप देख सकते हैं इस वक्त ये सारे अपडेट आ रहे हैं tenniscricket.in द्वारा। क्या ये गेंद बिल्कुल बीमर है वो देखा जा रहा है और इसीलिए खेल रुका हुआ। चमत्कार की जरूरत है अजय सम्राट टीम के लिए, और चमत्कार तो बिल्कुल होते लेकिन बार बार नहीं होते। नो बॉल, नो बॉल का इशारा टीवी अंपायर की तरफ से, और ये गेंद आपको दोबारा डालनी है। नॉर्थ ईस्ट चषक 2024 की कहानी आप देख रहे हैं tenniscricket.in पर। बहुत ही शानदार आयोजन है प्रतियोगिता का। गणेश बारे, महेंद्र गुरु इनके नेतृत्व में टूर्नामेंट, और उसके साथ अगर देखें तो बढ़िया खेल मैदान के अंदर होता हुआ। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आकाश तैयार, सामना करेंगे स्ट्राइकर इन पर बल्लेबाज गौरांग। कितनी गेंदें शेष है वो देखा जाएगा। 5 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। क्या मैच में वापस आए वो देखना बहुत जरूरी है। सिक्सर के साथ मैच में कमबैक किया है, अब निरंतरता के साथ आपको वो बड़े स्ट्रोक खेलने। पंकज पालन जो है ना इस वक्त फिलहाल अपने गेंदबाज के साथ चर्चा कर रहे हैं। ये फ्रीड का इशारा हुआ, अंपायर की तरफ से फ्रीड का इशारा। स्कोर 60 रन, 3 विकेट के नुकसान पर। अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा नहीं है। गेंद बिल्कुल इस पर जा रही बॉडी की तरफ, पीछा करते हुए खिलाड़ी, गेंद रुकने वाली नहीं है। वेलकम बाउंड्री, फ्रीड फॉर अच्छा स्ट्रोक है। 5 गेंदों में 31 रनों की जरूरत थी, अब आपके पास 4 गेंदे हैं, 27 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। मला वाटतं पॉइंट क्षेत्रामध्ये काही प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे आपण तिथून मागे व्हा, बाउंड्री लाईनच्या बरोबर यावेळेला मागे बसायचं आहे। मला माहिती आहे आता तिकीट पण मिळत नाही, काही जणांनी ब्लॅकने पण तिकीट घेतलेलं आहे, एवढी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपण शून्य आहात, दर्दी आहात म्हणून या ठिकाणी गर्दी केलेली आहे। 64, 3 विकेट के नुकसान पर। रनिंग मैच की अगर बात करें जिस तरह से मुकाबला चल रहा है, और फिलहाल आस्किंग रन रेट की अगर कहानी अगर देखें तो 40 तक पहुंच चुका है। प्रेशर बना हुआ है बल्लेबाजी के ऊपर। 4 गेंदों का खेल, 27 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गौरांग 27 पर खेल रहे, 12 गेंदों का सामना किया है। इस ओवर की अगली गेंद आकाश, समय ज्यादा नहीं लेना है, समय ज्यादा नहीं लेना है। फील्डिंग में तब्दीली करना चाह रहे हैं। पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है, एक खिलाड़ी स्टक कवर पर, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग पर, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, और एक खिलाड़ी दायरे के अंदर। बैकफुट चलेगा, शॉट अच्छा है, बहुत बढ़िया तरीके से रूम बना के गेंद को खेल दिया कवर बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। गौरांग लड़ रहे अपनी टीम के लिए, 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 68, 3 विकेट के नुकसान पर। 3 गेंदों का खेल अभी भी शेष। 3 गेंदे, आने वाली 3 गेंदे बहुत ही महत्वपूर्ण है। रायगड 11 संघाच्या कर्णधाराला विनंती करते आपली प्लेइंग 11 ची लिस्ट त्वरित आपण घेऊन यायची। आकाश तैयार, शॉट अच्छा, कड़क 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 शॉट है। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए।
सुंदर तरीके से बल्लेबाजी करते बल्लेबाज गौरांग। आपके पास 2 गेंदे हैं, स्कोर 74, 3 विकेट के नुकसान पर। अभी भी चमत्कार की जरूरत होगी, चमत्कार की जरूरत है सम्राट 11 टीम के लिए। अब आपके पास 2 गेंदे हैं और जीतने के लिए चाहिए रन और 18 रन। अजूनही 2 बॉलला 2 षटकार मारले तर मनन यांच्याकडनं 1000 रुपये. इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, इसके ऊपर प्रहार, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। दर्शक दीर्घा से आवाज आ रही है, दर्शक दीर्घा से आवाज आती भी। और फिलहाल ये सिक्सर बल्लेबाज ने रिव्यू लिया, बल्लेबाज ने रिव्यू लिया। हो सर, हा जर नो आला आणि षटकार आहेच तर अजून एक संधी निर्माण होऊ शकते. सर आपने कहा था कि क्या यहाँ पर चमत्कार होगा, तो चमत्कार होने की बड़ी संभावना यहाँ पर तैयार हो रही है. अगर ये नो आया तो ये देखिए डिसीजन पेंडिंग है। अगर चमत्कार को ही नमस्कार करने वाले लोग हैं सब। नो बॉल, ओ नो 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 बॉल का इशारा। ओ नो, माय गॉड, ये क्या हुआ? हे प्रभु, ये हे क्या प्रभु, हुआ, हे आत्मानंदन, क्या हुआ? हे जगन्नाथम, ये क्या हुआ? 2 गेंदे 10 रनों की जरूरत है। मैच ऑन है, मैदान के मोए अंदर, मोए मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखिए ऑन, टीवी रखिए ऑन, गेम इज ऑन। 2 गेंदे 10 रनों की जरूरत है। चमत्कार होते हैं लेकिन बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है। ये चमत्कार है। 2 नो बॉल से कहानी बदली है, पिक्चर बदला है, मौसम बदला है। ओहो हो, क्या मुकाबला है। जीत की उम्मीद और हार का डर के बीच का जो समय होता है ना, वो कमाल का होता है। सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। टीवी अंपायर ने नो बॉल का इशारा किया है। मैच कंटिन्यू करना है, मैच के ऊपर ज्यादा फोकस करना है। अच्छा मैच, बहुत अच्छा मुकाबला है ये, शानदार खेल। 2 गेंदे 10 रनों की जरूरत। दोन चेंडू 10 धावांची गरज. या मैदानावर 1 बॉलला 10 झालेले आहेत पहिल्या पर्वामध्ये. 2 बॉलला 2 षटकार आले तर हरीशभाई मांडवीकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक मिलूला. आणि अजून 1 षटकार आला तर मनन पारेख यांच्याकडून 1000 रुपये मिलूला. तो शेयर मार्केट जो है वो बिल्कुल मैदान के बाहर भी ऊपर चला गया। आणि 2 बॉलला 10 जर मारले तर मिलूला हरीशभाई मांडवीकर यांच्याकडून 2000 रुपये. यानंतरच्या बॉलवर षटकार आला तर मनन पारेख यांच्याकडून 1000 रुपये मिलूला. हे बघा सर्व आपण पाहतो ज्या पद्धतीने अद्यप ज्या पद्धतीने खेळून काढलेला उत्तुंग षटकार. आक्रमक गौरांग इज ऑन फायर. मिलू, गौरांग बहुत बढ़िया बल्लेबाजी करते क्या हैं। बात है, अक्षरशः खेचून आणले, बॅकफुटला जाऊन रूम ऑफ स्टंपवर उभे राहिले, समोरच्या दिशेने मारलेला फटका षटकार. त्यानंतर फुल टॉस, बहुत ऊपर गेंद थी। और ग्लेन भाई इस वक्त हमारे साथ जुड़े हुए। मैच कंटिन्यू करना है, मैच बहुत अच्छा है। एक अच्छा बॉल बिल्कुल राजू डालना है गेंदबाज को, और दूसरी तरफ 2 अच्छे स्ट्रोक खेलने, चौका छक्का चलेगा, मैच एक बार फिर बनेगा और एक इंटरेस्टिंग रोचक दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं। नक्कीच या मैदानावर पहिल्या पर्वामध्ये नॉर्थ चषक 2024च्या 2022ला एका बॉलमध्ये 10 धावा केल्या, त्यावेळेस स्वप्नील कोळी होता मोठा. आणि आता 2 चेंडूमध्ये 10 धावा म्हणजे अशा पल्लवी झालेल्या आहेत. आणि ज्यावेळेस साई भोईर आणि गौरांग खेळत होते त्यावेळेस मी म्हटलं होतं की दोघं जर 1-2 ओव्हर उभे राहिले तर यांच्याकडे ती क्षमता आहे आणि ते जवळपास निश्चित होऊ शकतं का. मात्र क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितताओं का खेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे 10. राजू देखिए, इस मुकाबले की बात करें तो मैच के ऊपर ज़्यादा फोकस करने की ज़रूरत है। एक अच्छी गेंद डालेंगे, मैच में आप कमबैक कर सकते हैं। जिस तरह से विनायक भोईर ने आज धुआंधार बल्लेबाजी की और दे दनादन बल्लेबाजी 6 छक्के जड़ने का कारनामा किया। गेंद तारामंडल में ऑफ टाइम के पार वाली गेंद के ऊपर हमला हुआ, खूबसूरती के साथ बॉडी रन के बाहर भेज दिया था। उसके बाद में एक बार फिर क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक था। फुल टॉस कहाँ छोड़ने, बल्ला छूटा, हाथ से बल्ला छूटा, लेकिन उसके बावजूद गेंद बॉडी लाइन के बाहर चली गई थी 6 रनों के लिए। और एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज का, देखिए स्टैंड एंड डिलीवर, पहले से तैयार थे, ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। ये गेंद मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, उस गेंद के ऊपर हमला किया गया था। शानदार स्ट्रोक। और इसके बाद में देखे ये जो मोमेंट था वो ग्रैब करते हुए विनायक भोईर लगातार 6 छक्के जड़ने का कारनामा किया। मैच कंटिन्यू करना है, मैच के ऊपर फोकस रखिए तो फायदा हो जाएगा।
मैच के ऊपर फोकस रखना बहुत जरूरी है क्योंकि 2 गेंदे 10 अभी भी tie packer- ऑफिशियल पंचांना विनंती राहील आयोजकांच्या वतीने लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा चुरशीचा सामना ताई पॅकर्स पालघर विरुद्ध सम्राट अजय 11 या दोन संघांमध्ये. लक्ष्य 91 धावांचा आणि आता जवळपास 81 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 चेंडू 10 धावांची गरज. 2 चेंडूमध्ये जर 10 धावा निघाल्या तर हरीशभाई मांडवीकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. या पुढच्या बॉलवर जर षटकार आला तर सलग 3 षटकार म्हणून मनन पारेख यांच्याकडून मिलूला 1000 रुपयाचं पारितोषिक. चतुर की जो बल्लेबाजी आपने देखे बहुत ही बेहतरीन बल्लेबाज इनकी भी रही है. जब जब इनके पाले में गेंद आई तो इन्होंने ड्राइव अच्छे खेले हैं, उसके साथ पुल अच्छा किया है. बैकफुट पर बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं. ऑन साइड पर देखिए किस तरह से शॉट, बहुत ही अच्छा शॉट, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेल दिया था और सुंदर बल्लेबाजी रही. विनायक भोईर गेंदबाजी करने के लिए आए हैं क्योंकि लगातार आप अगर दो बीमर आप डालेंगे ना तो बिल्कुल गेंदबाजी में परिवर्तन हो जाएगा और वही हुआ मैदान के अंदर. विनायक भोईर जो मजेदार खिलाड़ी है. कलीन वैती आपका भी स्वागत. इस वक्त मंच के साथ जुड़े हुए हैं बबन ग्रुप टूर्नामेंट के आयोजन करता और खास करके अगर लगातार 2 बड़े स्ट्रोक आते हैं, मैच एक बार फिर आप पलटवार लाते हैं, जीत का स्वाद चखते हैं तो इनाम बहुत सारे आए. एक अच्छी गेंद विनायक भोईर को डालनी है और सामने बल्लेबाज कौन है जिन्होंने इस मुकाबले में जान डाली, वो गौरांग. राजू क्या कहना जिस तरह से मुकाबला चल रहा है. नक्कीच 2 बीमरमुळे निश्चितच आता आपल्याला पाहायला मिळतं बॉलर चेंज झालेला आहे आणि विनायक भोईर ज्याच्याकडे लेदर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे, मात्र आता तो टप्पा मिळणार का हे आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला आपण फलंदाजीचा विचार केला तर बॅट्समन फुल फॉर्ममध्ये आहे जो प्रत्येक चेंडूला आरपार आणि सीमापार खिचतोय, त्यामुळे संधी निश्चितच निर्माण होऊ शकते. मुकेश जी भंडारी साहब इनकी तरफ से खास करके बल्लेबाज के लिए इनाम है. अगर 2 बड़े स्ट्रोक आप खेलते हैं, मैच समाप्त करते हैं तो इनाम मिलेगा 5000 का इनाम है. हरीश भाई इनकी तरफ से 2000 का इनाम है और ये इनाम मतलब 7000 8000 तक चला गया है. एक बार फिर रोचकता बरकरार है इस मुकाबले. किसकी होगी हार, किसके लिए खुलेगा जीत का द्वार, कौन करेगा पलटवार, इस मुकाबले में रोचकता है बरकरार. और अब गेंदबाजी करने के लिए तैयार विनायक भोईर, सामना करेंगे गौरांग. इस गेंद की कीमत राजू होगी 1 लाख. 1 लाख कीमत होगी इस गेंद की. विनायक तैयार है और डॉट बॉल. इस बात का मैं जिक्र कर रहा था, मैच के ऊपर फोकस कीजिए, फायदा हो जाएगा. और विनायक भोईर यही कह रहे थे कि एक बार फिर ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है. शानदार खेल मैदान के अंदर. 1 गेंद 10. अब कोई चमत्कार आना बाकी है. देखने वाली बात है, अच्छी गेंद थी, लेग ब्रेक किया था, मिडल स्टंप से ऑफ स्टंप के बाहर घुमाया था, बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा. 1 गेंद 10. 1 गेंद में 10 भी बने हैं. क्रिकेट में खास करके नंदू भोईर की याद आ रही है. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बिल्कुल तैयार है. एक विश्लेषण है उसके ऊपर चर्चा होगी. मैच कंटिन्यू करना है, मैच नहीं रोकना है. इस ओवर की अगली गेंद विनायक भोईर और इसी के साथ ताई पैकर ने यह मुकाबला जीत लिया. लेकिन गौरांग के लिए तालियां बजाना बहुत जरूरी है. शानदार बल्लेबाजी इनकी रही है अजय सम्राट टीम के लिए. दूसरी तरफ से आज विनायक भोईर ने कमाल का प्रदर्शन किया है. लाजवाब गेंदबाजी, लाजवाब बल्लेबाजी और हमारे लिए खिलाड़ी नहीं, हमारे लिए गेम चेंजर खिलाड़ी चाहिए. और Yes. विनायक भोईर कांग्रेचुलेशन. नक्कीच खूप चांगली बॅटिंग. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचा, पुढचा सामना लगेच सुरू करायचा आहे. अत्यंत दर्जेदार असा खेळ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. विनायक भोईर अर्थात 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी 11 चेंडूमध्ये. हरीश भाई थँक्यू सो मच, आमच्याबरोबर आपण जॉईन झालात या स्पर्धेच्या निमित्तानं. रोहित नार्वेकर